ही आपली मुंबई लोकलची 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती. ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर त्या दोन मुलीला सांगितलं, अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये. तर त्यांनी सांगितलं, कोण बाई? तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर विरारला एक पॅच आहे, तर त्या रस्त्यावर ना खूप लोक मेलेली पण आहे. तर तिकडे खूप जणांना चकवा लागतात, भूतही दिसतात. आणि असं बोललं जाते ना की ते सैतानाचं दार आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो आपला एपिसोड असणार त्यात आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत. आज आपल्या बरोबर अर्नेस्ट आलाय. भाई कसा आहेस? एकदम मजा. तू कसं आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. सगळ्यात आधी तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? नमस्कार, माझं नाव अर्नेस्ट मिनेजिस. मी राहायला विरारला. तर आम्ही मूळ वसईचे किंवा विरारचे, वसईकर बोललं जातं. तर मी त्या समाजाचं आहे. आमच्या समाजाला ईस्ट इंडियन समाज म्हणलं जातं. तर ईस्ट इंडियन समाजामध्ये अजून एक पोट समाज आहे, कुपारी समाज. तर ते मी त्या समाजाचं आहे असं. आणि त्यासाठी म्हणजे कोणी कन्फ्यूज होऊ नका की माझी मातृभाषा मराठी काय आहे. पण मी मूळ महाराष्ट्राचं आहे, माझं गाव महाराष्ट्रात आहे, म्हणून माझी मातृभाषा मराठी आहे. वा. हो, पोट भाषा थोडी वेगळी असते, पण मूळ भाषाही मराठीच आहे. आठवते की आपण पहिल्यांदा शोवर भेटलो होतो आणि तिथेही तू खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली होतीस. पण तुला कसं वाटलं भाई शो? एकदम मजेत. विशेष करून तुमचा जो एक ताळमेळ होती ना, एकदम जबरदस्त. खूप असा माहोल तयार झाला होता, मला खूप आवडलं. आणि विशेष करून त्याचा मी जो भाग झालो त्याच्यामध्ये मला खूप भाग्यवान समजतो मी की तुमच्यासोबत मला बसायला मिळालं आणि बोलायला मिळालं. एक ऑडियन्सचा एक अशी पूर्ण आपण कट्टा बनवलेला. जबरदस्त जबरदस्त. आणि जो क्राऊड सुद्धा आला होता ना, जी प्रेक्षक वर्ग होता, तोही जबरदस्त एक होता. आजी आलेल्या होत्या काहीतरी 83 इयर्सच्या वगैरे, खूप भारी होते. तो काय जबर, माझ्या अंगावर अजून शहार येतात. जबरदस्त करत होते. खतरनाक भाई. आजच्या ज्या आपल्या गोष्टी असणार आहेत, तू कुठून सुरुवात करशील? पहिली मी सुरुवात करणार ॲज युजल आपल्या लोकल ट्रेनमध्ये. भरपूर किस्से आहेत, भरपूर हे आहेत, पण ती ही गोष्ट आहे मी जी सांगतोय ती माझ्या चुलत बहिणीसोबत झाली होती. तर असं होतं ना की माझी बहीण आहे ना, एक चर्चगेटला एक खूप मोठं फेमस कॉलेज आहे फूप, आणि त्यांचं एक फेस्टिवल असते. सुरुवातीला ते फेस्टिवल येते म्हणजे महिना जेव्हा कॉलेजचे फेस्टिवल स्टार्ट होतात तेव्हा पहिलं फेस्टिवल त्या कॉलेजचं असेल. आता लोकांना कळलंच असणार की कोणतं फेस्टिवल आहे, कोणतं कॉलेज आहे. खूप नामचीन फेस्टिवल आहे, म्हणजे फक्त मुंबईतून नाही तर पुण्याहून, दिल्लीहून त्या फेस्टिवलमध्ये भाग घ्यायला लोक येतात आणि खूप सेलिब्रिटीज वगैरे असतात. तर माझी बहीण होती फायनान्स डिपार्टमेंटची हेड होती. तर मग शेवटी त्याचा शेवटचा दिवस झाला आणि ती सगळं ऑब्व्हियसली 4 दिवस झाल्यानंतर संध्याकाळ झाली. आणि मग नंतर सगळं आटोपता ते कॉलेजलाच राहिले. सगळं फायनान्स टॅली वगैरे करता करता सकाळचे 3-3:30 कॉलेजलाच वाचलो. मग त्यांना सांगितलं, तुम्ही का जाता इकडे क्लासरूममध्ये? जातं. तर नको, आता संडे आहे, आम्ही जाऊन घरी जाऊन झोपू, पहिली ट्रेन पकडू आणि आम्ही जाऊन झोपू, असं त्यांचं मन होतं. तर सगळं आमची माझी बहीण होती आणि बाकी तिच्यासोबत 4 मैत्रिणी होत्या. तर त्या चर्चगेटवरून निघाला 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती, लेडीज डबा. तर ते बसले. आणि शक्यतो काय असते की विरारवरून चर्चगेटला जायला सकाळी गर्दी असते, चर्चगेटवरून विरारला जायला शक्यतो काहीच नसतं, कोणीही नसतं. तर ते बसले. तर ते कुठे बसले होते माहिती आहे? तुम्ही ट्रेन बघितलं असेल, ट्रेनमध्ये असं एक लांबसराक डब्बा असतो, समोर 8 जण बसतील अशी सीट असते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडला 8 जण बसतील अशी सीट असते, शेवटची सीट असते. तर ते 5 मुली तिकडे बसल्या, एंडला बसल्या. माझी बहीण खिडकीला लागून बसली आणि तिच्या बाजूला बाकीच्या 4 मैत्रिणी बसल्या आणि ते असे बसले होते आणि गप्पा गोष्टी करत होते की फेस्टिवल खूप सुंदर झालं, हे झालं, सगळं नीट नेटकं पार पडलं, हा सेलिब्रिटी आला होतो, असं गप्पा वगैरे चालू होत्या. आणि ट्रेन निघाली. तर ट्रेन निघाली ना, तर 2 मुली झोपल्या होत्या आणि बाकीच्या 3 मुली गप्पा मारत होत्या, त्याच्यामध्ये माझी बहीण पण होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती, पांढऱ्या साडीमध्ये होती आणि साडी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तिने घातली होती, काहीतरी विचित्र पद्धतीने. आणि खूप अशी म्हणजे ओसाड पडलेली जमीन असते ना, असे भेगा पडलेले, खूप अशी पांढरी होती आणि तिचा चेहरा पूर्ण तसा होता, ओसाड पडलेला. आणि तिला वाटलं, अरे ही काय? आणि ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर माझ्या बहिणीला वाटलं, ही काय वेड्यासारखी बघते. आणि ती कुठे बसली होती? एंडला, म्हणजे माझी बहिणी इकडे बसलेली आहे शेवटचा आणि ती त्या कोपऱ्यामध्ये बसली होती. तर ती बोलली, इकडे काय अशी बघत आहे? माझ्या बहिणीने ते इग्नोर केलं, गप्पा चालू ठेवल्या. तर गप्पा चालू ठेवल्या ना, तर ती खाली पोहते. ते एवढ्यात मरीन लाईन स्टेशन आलं, चर्चगेटवरून निघाली, मरीन लाईन स्टेशन आलं. तर तिने असंच बघता बघता माझ्या बहिणीने तिच्याकडे पुढे बघितलं, ती थोड्या पुढे येऊन बसली होती आणि माझ्या बहिणीकडे अशी घुरत होती.
Are you a retired education sector professional, maybe a school teacher, college teacher, principal, head of department, any of those? अशी घुरत होती. तर माझी बहीण घाबरली. माझ्या बहिणीने माझ्या मैत्रिणीला सांगितलं, की "अरे बघ ना, ही काय विचित्र बघते." म्हणजे हां, ती सांगते काहीतरी येडी असेल, येड्यासारखी बघते असं तसं. तर म्हणलं जाऊ दे इग्नोर करूया आपण. तर परत थोडं पुढे गेलो आणि मग चर्नी रोड स्टेशन आलो. तर असंच त्यांनी गप्पा गोष्टी करत पुढे बघितलं तर ती अजूनच पुढे आली होती. आणि ती एकदम भयानक दिसत होती आणि ती वेड्यासारखी अशी करत होती. तर ज्या 3 मुली बघितल्या ना त्यांना खूप भीती वाटायला लागली. अरे काय प्रकार आहे? आणि ती म्हणजे थोडक्यात ना तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर पाय त्यांना दिसत नव्हते, की म्हणजे ढाकलेले होते, की पाय उलटे आहेत का बघावं. तर ती काहीतरी म्हणजे माणूस पण वाटत होता आणि माणूस वाटत पण नव्हता तो, की बाई आहे काय आहे समजत नव्हतं. तेवढ्यात त्यांनी बघितलं अरे काय आहे, काय आहे? तर ते घाबरायला लागले. तेवढ्यात ना त्यांनी त्यांच्या बाजूच्या 2 मैत्रिणींना उठवलं आणि विशेष म्हणजे बिकॉज चर्चगेटतून पुढे येतात ट्रेनमध्ये कोणी नाही. फक्त ह्या 5 मुली आणि ती बाई. भूत होतं काय माहीत नाही. तेवढ्यात त्यांनी त्या बाकीच्या 2 मुलींना उठवलं. तर त्या 2 मुलींना सांगितलं, "अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये." तर त्यांनी सांगितलं, "कोण बाई?" तर असं झालं, की ह्या तिघांना दिसतीये, त्या दोघांना ती बिलकुल दिसत नाहीये. मग ह्यांची तर हालत टाईट झाली. तर मग त्यांनी असं थोड्या वरती बघितलं, ती अजून पुढे आली होती. तर ह्यांची हालत खराब झाली. मग माझ्या बहिणीने रोझरी चालू केली. आमच्यामध्ये रोझरी ही प्रार्थना असते, म्हणजे असं संकटकाळी जसं हनुमान चालीसा असतं त्याच्यामध्ये रोझरी आम्ही रोज करतो किंवा ती संकटकाळी सुद्धा रोझरी केली जाते. तर माझ्या बहिणीने रोझरी चालू केली आणि त्यांनी सांगितलं आता बघायचं नाही. आणि ती एकदम किती म्हणजे एक 10 फुटावर किंवा 12 फुटावर येऊन बसली होती आणि अशी टक लावून बघत होती. तर त्यांनी रोझरी चालू केली की आता हिच्याकडे बघायचंच नाही, काय 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 प्रकार बघायचंच नाही. तेवढ्यात ना मग असं करता करता दादर स्टेशन आलं. तर दादर स्टेशन आल्यावर थोडी किलबिलाट वाढली. दादरला गर्दी तर नेहमी असते, कधीही जा. एवढ्यात थोड्या बायका चढल्या. तर माझ्या बहिणीने वरती बघितलं तर अरे कोणी नाहीये. अरे तुला गेली म्हणजे जाऊ दे, काहीतरी बाईच असेल असं तसं. मग त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, बरं काही असेल काही जाऊ दे. त्याने ती शेवटची गेली. तर अशी ट्रेन जायला निघाली ना तर ती बाई बाजूला उभी होती आणि खिडकीतून माझ्या बहिणीकडे बघत होती. ते 8 सीटर माहिती आहे ना तिकडे. तशी खिडकीकडे बघत होती आणि विशेष करून माझी बहीण किंचाळली. तर लोकं बघायला लागली. तर सगळ्यांनी शांत केलं, काही नाही, काही नाही. तरी पण ती शेवटला त्या 2 मुलींना दिसत नव्हती. त्या 3 मुलींनाच दिसत होती. आणि मग ट्रेन पुढे गेली आणि ती प्लॅटफॉर्मवरून अशी टक लावून बघत होती. आता ती जर बाई खरोखर असली असती तर त्या 2 मुलींना सुद्धा दिसली असती. आणि एवढ्या लवकर ती कशी येत होती? प्रत्येक स्टेशन बदलत कशी होती? किंवा जमज तुझ्या बहिणीचा भासही असला तरी मग त्या 2 मुलांना गाणं ते दिसत होतं. तिघांना का दिसत होती? तेच आहे. की मुंबई लोकल जेवढं आपण बोलतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बनवल्या गेल्यात, पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांबरोबर घडल्यात. हां, खरं आणि ज्यांना ते दिसतं ना त्यांच्याशीच होतं. भास होतो म्हणजे असं बोलतो भास होतोय. पण ज्यांना ते जो अनुभव होतो, ज्याच्याशी ते होतं, ते त्यालाच माहीत असतं. कारण तू प्रॅक्टिकली पण असा विचार कर ना, की ती जी जागा आहे तिथून आपण येतो जातो तिथे एवढ्या वर्षांपासून सुरू आहे. एवढे लोकं तिथे ट्रॅव्हल करतात. असं म्हणतात प्रत्येक दिवसाला कित्येक लोकं तिथे मरतात. वर्षाला म्हणजे खूप मोठा आकडा आहे जे लोकांचा जीव जातो लोकल ट्रेनमधून. लोकं ॲक्सिडेंट होतो. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या जागेने एवढ्या लोकांचा मृत्यू पाहिला आहे. तर काही ना काही असेल ना आणि त्यांना कोणी असं नॅचरल डेथने नाही तिथे मेलाय किंवा कोण असं म्हणजे पेननीच मेलाय ना कोण म्हणजे ते काहीतरी त्याच्या मनात होतं जेव्हा त्यांनी जीव दिला तिथे. तर तो येईलच ना आणि काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तिथे असतातच. असणार. आणि हे बोललं ना समजा तुम्ही देवाला मानतात तर तुम्हाला दानवाला सुद्धा मानावंच लागेल. कारण कोणताही धर्म उचला की त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये दानव आहेत, मुसलमानामध्ये जीन असतात, आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये सैतान आहे, इव्हिल स्पिरिट आहे. तर ते आहेच. तुम्ही देवाला मानताय तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीला मानावं. आणि मग आपल्या ते धर्मात पण लिहिलंय ना असं हनुमान चालीसामध्ये लिहिलंय. मग काहीतरी त्यांचं असेल म्हणजे आपण सांगू नाही शकत की हेच आहे, पण मे बी ते आपल्या आतली निगेटिव्ह एनर्जी असू शकते किंवा काय. सॉरी मंडळी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, चॅट जीपीटी हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस
बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्नवर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि हां, आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा. नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. भाई ह्याच्यानंतर तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे, तुला कोणत्या गोष्टीकडे जायचंय? तर ही गोष्ट मी सांगते, ही मला म्हणजे अशी वाया करून ऐकली होती. म्हणजे मी जेव्हा कामाला होतो, मी पहिला कोविड नंतर 2022 साली मी नाईट शिफ्ट करायचे होतो. तेव्हा तिकडे एक मुलगी होती, तर तिने ती सांगितली होती तिच्या जुन्या कंपनीमध्ये, ती कुठे एरोलीला काम करायची. तिच्या कंपनीमध्ये असं झालं होतं, तिच्या ताईबरोबर काहीतरी तेव्हा ड्रॉपच्या वेळेस ही झाली होती, की एरोली का तिकडून कुठेतरी आय डोंट नो कुठेतरी ड्रॉप होता. आरे कॉलनीमध्ये एक मुलगी राहायची, तिला ड्रॉप होता, तेव्हाही घडली. तर स्टोरी अशी होती की तेव्हा ही अराउंड होतं 2012-13 सालची गोष्ट आहे आणि आरे कॉलनी तेव्हापासून हॉन्टेड आहे. तर एक शेवटचा ड्रॉप होता ना, ज्या कंपनीमधून शेवटचा ड्रॉप होता, तो एक आरे कॉलनीच्या मुलीचा होता. आणि तेव्हा निर्भया वगैरे झालं होतं आणि एक गार्ड होता तिच्यासोबत आणि ड्रायव्हर होता आणि शेवटी मागे ती मुलगी बसली होती. आणि मग ते जाता जाता ते खूप गार्ड आणि ड्रायव्हर गप्पा गोष्टी करत होते, हसत खेळत होते. त्या मुलगी मागे बसली होती. दोस्तों, क्या आपके MS ऑफिस सॉफ्टवेयर के अंदर ये वाला ऑप्शन है? ध्यान से देखो, इसे कहते हैं को पायलट. मागे बसली होती, काही नाही, मागे बसली होती असं तसं. एवढ्यात अचानक तोच रोड आला, जो आरे कॉलनीचा रोड आहे, तोच रोड आला. आणि अचानक ते काही बोलायचे राहिले, अचानक ते शांत झाले. आणि एवढ्यात मग ड्रायव्हरने अचानक समोरची लाईट कमी केली आणि गाडी चालूच राहिली. तर मुलीला वाटलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर मुलगी ओरडायला लागली, तुम्ही काही करू नका, करायचा विचार करेल तर बघा इकडे सगळं ट्रॅक होतंय, हे होतंय. तर ती काहीतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणारच. तर ते असं तसं करायला लागली, हे करू ते करू, असं तसं. ते काही उत्तर देत नाही, गाडी चालली आहे. शेवटी मग असं करून एक 5-6 मिनिटांनी गाडी तिच्या ह्याच्या बाहेर येऊन थांबली. त्या ड्रायव्हरनी तिच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर येऊन गाडी थांबवली. तर थांबवली, ती रागात बाहेर आली की आता ह्याला 2 शिव्या घालते. तर ती शिव्या घालायला जाणार पुढे, तेवढ्यात तो गार्ड होता, तो बेशुद्ध पडला होता. आणि ड्रायव्हर होता थंडा पडतात असं बोलतात ना, एकदम घाबरला होता, काहीतरी कुडकुड होतं, एकदम असं विचित्र होता. तर शेवटी मग तिने काय केलं, वॉचमॅन वगैरे धावत आले ना, ती किंचाळत होती म्हणून. तर सगळं म्हणजे लोक वगैरे त्यांना उठवलं, हे केलं त्याला. आणि मी थोडे 2-1 तासानंतर त्यांना सगळं असं व्यवस्थित पाणी वगैरे दिल्यानंतर त्यांना विचारलं की काय झालं होतं. तेवढ्यात ते काय बोलत होते माहिती आहे, की अचानक गाडी चालवता होता एक बाई येऊन अशी बोनेटवर पडली. आणि ती अशी बोनेटच्या मध्ये अशी वाकून बघत होती. आणि ती ड्रायव्हरला सांगत होती की बाजूला बघ. पण ड्रायव्हरनी बाजूला बघितलं ना, ती काहीतरी 60च्या स्पीडला गाडी चालवत होते. तर बाजूला त्याच स्पीडला एक मुलगा धावत होता. आणि ती बाई सांगत होती की माझ्या मुलाला गाडीमध्ये घे. आणि सर्टन त्यांचा तो एरिया असतो ना, तो एरिया संपल्यानंतर ती अचानक उडून गेली, गायब झाली. तर ही स्टोरी होती. आणि तिला म्हणजे असा प्रकार वाटला, पण तिकडे गेल्यानंतर तिला असं समोर बापरे. डोंगरी रोडची स्टोरी आहे. म्हणजे ते हे आहे ना, खूप म्हणजे भुताडकी तिकडे खूप आहे त्या रस्त्यावर, वस्ती वगैरे नाही, भुताडकी आहे तिकडे. तर तिकडे काय होतं की माझं हे होतं ना, माझ्या चुलत भावाच्या मामाच्या मुलं, तर आमचं एक रमेदी नावाचं पॅरिश आहे. पॅरिश म्हणजे असं असतं की एक चर्च असतं, त्याच्या अंडर केवढी एरिया येईल, तर त्या एरिया जेवढी त्या चर्चमध्ये जाणार, म्हणजे त्या चर्च विधी करण्यासाठी ज्या चर्चमध्ये जाणार, त्या एरियाला पॅरिश बोलतात. तर ते रमेदी पॅरिश नावाचं एक नवेन असतं, म्हणजे विशेष एक प्रार्थना असते. तर तिकडून तो निघून आगाशीवरून विरारवरून निघून तो वसेला जातो. तिकडे एक विधी असते. तर ते संध्याकाळी पण विधी होतं. त्यांनी विचार केला, नवीन कॉलेजला लागलेले, कॉलेज जात होते, तर ते गाडी घेऊन वगैरे 18 वर्ष झाले, गाडी घेऊन गेले की आपण तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण असं पार्टी वगैरे करू, हॉटेलमध्ये घेऊन रात्री येताना येऊ. तर त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही या, पण येताना तुमचा तो रस्ता आहे. कोणता रस्ता आहे? डोंगरी रोड आहे. आणि तिकडे खूप असे बरेचसे किस्से आहेत, काय नाही काय झालं होतं, काय नाही काय झालं. अशी अनिशा बोलली ना, एक फॅमिली येते, तर खूप सारे किस्से आहेत तिकडे. तेवढ्यात काय झालं, ह्यांनी पार्टी वगैरे केली, अरे आम्ही घाबरत नाही असं तसं वगैरे. आणि काहीतरी 12-1 वाजेपर्यंत पार्टी वगैरे केली ह्यांनी आणि हे तिकडून न्यायला लागते. तसे त्या स्पॉटवर पोहोचले ना, ह्यांची गाडी बंद पडली. तर तो माझा मित्र सांगतो, अरे काहीतरी झालं असेल, चल. तर ते गाडी स्टार्ट करतायत तर होत नाही. त्याच्यानंतर तो पुढे गेला की आपण एक काम करू, पेट्रोल संपलं असेल. तर पेट्रोल बघतो काटा फुल आहे आणि त्याने उडून गेलं, पेट्रोल पण आहे. म्हणजे काही असू शकतं. मग तो सांगतो ठीक आपण फोन करूया. तर फोन करायला गेला तर कोणाचं नेटवर्क नाही. आणि हा तेव्हाचे काळ आहे जेव्हा व्हॉट्सॲप वगैरे 2008-9 सालची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं, फेसबुक नवीन नव्हतं, पण तेव्हा इंटरनेट महाग होतं. तर करू शकतो तर फक्त कॉल करू शकतो, तर नेटवर्क नाही आहे. मग त्यांनी सांगितलं, ते थोडे असे होते, चांगले होते. तर त्यांनी सांगितलं की चला आपण धक्का मारत गाडी पुढे नेऊन मदत मागूया. तर धक्का मारत थोडी म्हणजे 1 किलोमीटर त्यांनी गाडी पुढे गेली, म्हणजे तो पॅच पूर्ण संपला.
आणि पुढे गेले तसंच आता तिकडे घर आहे, आपण जाऊन त्याच्याकडून मदत मागूया. तो सांगतो पण आधी बघ ना गाडी चालू होते का. त्यांनी सेल्फ